हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल। तर आज आम्ही चाललो आहे थाळी खायला, कारण आज आहे वीकेंड आणि वीकेंड म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं खायची इच्छा होती, तर तुमची आहे। आणि इंस्टाग्रामवर एक 2-3 रील बघितल्या होत्या, त्यातली एक थाळी मला चांगली वाटली। तर चला, जवळच आहे, वाकडमध्ये आहे, साधारण 15-20 मिनिटं लागतील। तर चला, तिथे गेल्यानंतर बघू आपण कशी आहे ती थाळी। आहे पण ते कन्स्ट्रक्शन चालू आहे बहुतेक यांचं, बाहेरून असं दिसत तरी आहे। तर 15 मिनिटातच आम्ही पोहोचलो भूमकर चौकामध्ये, वाकड इथं जे नवीन ब्रँच ओपन झाली आहे नैवेद्याची तिथं। अर्थातच अनलिमिटेड थाळी माझी एकदम ऑल टाईम फेवरेट आहे। तर आतमध्ये जास्त कस्टमर्स नव्हते। आधी गेल्या गेल्या सगळ्यात पहिल्यांदा 2 थाळीची ऑर्डर दिली आणि आमच्या दोघांचं हे बिल झालं इतकं की 960 रुपये इन्क्लुडिंग टॅक्स। चला, थाळीमध्ये बघू आता काय काय आहे ते। तर तुम्हाला कोणत्या प्रकारचं जेवण जेवायला आवडतं वीकेंडला, नक्की कमेंट करून सांगा। तर याच्यामध्ये ही आहे पुरी, ढोकळा, स्वीट कॉर्न टिक्की आहे। हे काय? बीटरूट हलवा का? बीटरूट हलवा आहे, स्वीट कॉर्न टिक्की आहे, ढोकळा, 2 चटणी, पापड, पुरी, दहीवडा आहे, रायता आहे, मटकी, बटाटा आहे, पनीर आहे, दाल आहे, कढी आहे, आमटी आहे, सीताफळ रबडी आहे, पडवळची भाजी आहे आणि वेलकम ड्रिंकमध्ये आहे ताक आणि सूप पण आहे। बघूया आता कसे। अजून येते रोटी। हे काय पुरणपोळी आहे का? हां द्या। ओके, हां तूप द्या ना। हां वा, बस स्वीट आहेत बरं का, 3 नाही ॲक्च्युली 4 स्वीट आहेत। शेव बर्फी आहे, बीटरूट हलवा आहे, सीताफळ रबडी आहे आणि पुरणपोळी पण आहे ना। एक आहे पुरणपोळी पण। तर जेवणाबद्दल सांगायचं झालं तर सगळे पदार्थ आहेत ते खरंच अतिशय टेस्टी होते। आणि इथं तुम्ही बघितल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की 4 प्रकारचे वेगळे वेगळे स्वीट होते आणि खरंच सगळे पदार्थ टेस्टी आणि यम्मी होते। 2 प्रकारचा राईस होता, एक जो मी घेतला आहे तो, आणि दुसरा होता दाल खिचडी। तर मी फक्त हा एकच राईस घेतला, तो छान होता। तर तुम्हालाही कधी वेगळी थाळी ट्राय करायची असेल तर नक्की तुम्ही इथं येऊ शकता। एकदा तरी ट्राय करण्यासारखी ही थाळी नक्कीच आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच गाईज, थँक्यू।